या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच थेट आपण जातोय बीडमध्ये, कारण बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिनाही झाला नाहीये आणि तरी सुद्धा वाल्मिक कराड त्याला आरोपी करण्यात येत नाहीये, म्हणून आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात येत नाही असा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय, तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे आज अगदी टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत। मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्यालाही मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं कळतंय। एकंदरीतच आपण पाहतोय की आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे आणि तरी सुद्धा वाल्मिक कराडवरती कुठली कठोर कारवाई केली जात नाहीये, त्याच्यावरती मोक्का देखील लावण्यात आलेला नाहीये, म्हणूनच आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराडवरती मोक्का लावावा, अन्यथा ते आत्मदहन करतील असाही इशारा त्यांनी दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 महिना उलटून गेलेला आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली, मात्र अद्याप एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि यावरून आता देशमुख कुटुंब जे आहे ते आक्रमक पवित्रा घेत आहे। जे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावर देखील 302 नुसार कारवाई केली जावी, त्याचबरोबर मकोका अंतर्गत देखील कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणामध्ये करावी अशी देखील त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी ही देखील मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। यासह विविध मागण्यांसाठी जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि एकूणच आज ते मस्साजोग गावामध्ये टावरवर चढून आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सकाळी 11 वाजता म्हणजे अवघ्या काही वेळानंतर ते मीडियाशी देखील संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता 11 वाजता ते नेमकं भूमिका काय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, मस्साजोग।